कई वर्षों से अटकी नागपुर महानगर पालिका चुनाव प्रक्रिया को लेकर राज्य निर्वाचन आयोग ने चुनाव कार्यक्रम घोषित कर दिया है। कार्यक्रम जारी होते ही 15 दिसंबर से आदर्श आचार संहिता प्रभावी हो गई है। इस संबंध में मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी ने बताया कि नागपुर महानगर पालिका क्षेत्र में कुल 38 प्रभाग है, जिनके अंतर्गत 151 सदस्यों के लिए चुनाव संपन्न कराए जाएंगे। उन्होंने ये भी स्पष्ट किया है कि सभी प्रभागों को प्रशासनिक दृष्टि से 10 जोनों में विभाजित किया गया है। नमस्कार। आज आपण इलेक्शनच्या अनुषंगाने जी काल स्टेट इलेक्शन कमिशनने जे इलेक्शन शेड्यूल डिक्लेअर केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने एक प्रेस जी आहे माहिती देण्यासाठी म्हणून आयोजित केलेली आहे। तर त्या प्रेस कॉन्फरन्सला मी सर्व जे आपले जे आहेत पत्रकार बंधू भगिनी जे आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो। आणि एक टेंटेटिव्ह काल तर आपण जी जनरल इलेक्शन कमिशनची प्रेस आहे ती बघितलेलीच असणार आहे। तर त्याचं शेड्यूल जे आहे ते मी आता नंतरही आपल्याला एकदा हे करेल ते हे आहे आपल्याला माहितीच आहे। नागपूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने जे काही स्पेसिफिक जे आहे या संदर्भातली जी माहिती आहे ती देण्यासाठी म्हणून आपण जी आहे ती प्रेस आयोजित केलेली आहे। तर सर्वप्रथम जसं काल आपल्या मनपाचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्या कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच जी आदर्श आचारसंहिता जी आहे ती लागू झालेली आहे। तर ती 15 डिसेंबर 2025 पासून जी आहे ती लागू झालेली आहे आणि ती इलेक्शनचा जो रिझल्ट आहे त्याच्यापर्यंत ती आयोगाच्या सूचनेनुसार असणार आहे। आपल्याकडे एकूण 38 प्रभाग जे आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये त्यात 151 सदस्यांसाठी जी निवडणूक आहे ती घेतली जाणार आहे निवडणुकीच्या दिवशी। एकूण आपले हे जे प्रभाग आहेत त्यांना 10 झोन मध्ये आपण डिवाइड केलेलं आहे आणि त्याच्या झोनचे जे आहेत प्रत्येक झोनला आपण एक रिटर्निंग ऑफिसर जो डेप्युटी कलेक्टर दर्जाचे अधिकारी असणार आहेत त्याचे आम्हाला विभागीय आयुक्तांकडून नावं मिळाले आणि त्यांचे आम्ही ऑर्डर इश्यू केलेले आहेत। त्याचं फर्दर नोटिफिकेशन सुद्धा होईल आणि 3 ARO एक तहसीलदार दर्जाचे ARO असतील आणि दुसरे जे आहे ते ARO 1 असतील, ARO 2 जे आहे ते तिथले झोन ऑफिसर असतील आणि ARO 3 जे आहे तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील। तर हे प्रत्येक झोन मध्ये जे येणारे प्रभाग आहे त्याच्यासाठी ही एक यंत्रणा असणार आहे, एक RO आणि 3 ARO आणि त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे दे विल कंडक्ट द इलेक्शन्स इन रिस्पेक्टिव्ह झोन्स। अंतिम मतदार यादी जी आहे ती आपल्याकडे आपण काल पब्लिश केलेली आहे। त्याच्या संदर्भामध्ये प्रेस नोट दिलेली होती जी आयोगाची आपल्याला डेडलाईन होती 15/12/2025 ला। त्याच्यानुसार आपण ती यादी जी आहे ती पब्लिश केलेली आहे। त्याच्यामध्ये साधारणतः एकूण मतदार जे आहेत आपल्याकडे 24,83,112 एवढे मतदार आहेत। पुरुष मतदार 12,26,690 आणि स्त्री मतदार 12,56,166 आणि इतर मध्ये 256 मतदार आहेत। तसे एकूण 24,83,112 मतदार आहेत। हे आपल्याला जी प्रेस नोट दिलेली आहे शेअर केली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी ही माहिती आहे। मतदान केंद्राची संख्या जर आपण बघितली तर साधारणतः 3,000 ते 3100च्या दरम्यान जे आहे ते मतदान केंद्र आपल्याकडे असणार आहे। आयोगाच्या ज्या सूचना आहेत की 4 सदस्यीय जे प्रभाग आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 800 ते 900 जे आहे एक रफली त्यांनी आपल्याला दिलेला अंदाज हे करण्यासाठी की एक मतदार असतील असं एक मतदान केंद्र असावं। तर त्याच्यानुसार जर आपली मतदारांची संख्या बघितली तर साधारणतः 3,000 ते 3100 पर्यंत आहे। काही ठिकाणी आपण कमी पण मतदार जोडतो कारण की तिथे जॉग्राफिकल एक्सपान्स वगैरे जो आहे तोही आपल्याला कन्सिडर करावा लागतो कारण त्याच्या संदर्भात आयोगाच्या सूचना आहे की काही ठराविक अंतराच्या पलीकडे जाण्याची गरज नाही पडली पाहिजे म्हणून। तर ते कन्सिडर करून आपलं होईल आणि त्याची वाटतं 22 तारखेला आपली 20 तारखेला जे आहे मतदान केंद्रांची यादी जी आहे ती आपली येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नागपूर।